नमस्कार मित्रांनो, राकेश धनु व्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी हा जो व्हिडिओ दाखवत आहे तो दमण टूर पार्ट 2 यामधील आहे. आणि जो हा व्हिडिओ दाखवत आहे तो पूर्णपणे पाहायला विसरू नका. ह्या अगोदर जो व्हिडिओ दाखविला गेला तो होता दमण टूर पार्ट 1 यामधील होता, जो देवका बीचचा होता. आणि आता जो व्हिडिओ दाखवित आहे तो दमण टूर पार्ट 2 यामधील आहे. म्हणजे दमणमधील जी मोठी दमण आहे त्यातील फोर्ट म्हणजे किल्ला जो आहे त्यातील दृश्य आहेत. आणि आता आम्ही फोर्ट जवळ पोहोचलेलो आहे. आता आम्ही थोड्याच वेळात म्हणजे एंट्री करू. हा तुम्ही रणगाड पाहू शकता. आणि आता समोरच एंट्री गेट दिसतोय आणि तिकडे पोलीस बंदोबस्त आहे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी. आणि आता आम्ही एंट्री करतोय. ते पहा, पोलीस पण आहेत आणि एंट्री करतोय आम्ही. आता आम्ही एंटर केला आहे. दमण जो फोर्ट आहे, दमणचा जो किल्ला आहे फेमस, त्याच्या आतमध्ये एंटर केला आणि तिकडचा हे व्ह्यू आहे. खूप छान असं व्ह्यू आहे, बघा तुम्ही. हे दमण फोर्टमधील चर्च आहे, पोर्तुगीज चर्च. जुनं पोर्तुगीज काळातलं हे चर्च तुम्ही बघू शकता. तिथे छान असे घर आहेत, कलरफुल. आणि लोक खास करून या घरांना पण बघायला येतात. येलो कलर आहे, रेड कलर आहे. सुंदर असं घर आहे.
हे दमण फोर्टमधलं आतील दृश्य आहे. त्या रोडच्या मध्यभागी बरोबर म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागी बोलेल तर ही अशी सिटी उभारली गेली आहे. खूप छान असं आहे. हे पुरातनकालीन आपली तोफ. गव्हर्नमेंट हाऊस आहे. आता मी किल्ल्याच्या मध्यभागी आहे आणि किल्ल्याच्या मध्यभागी अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे बघा किल्ला मस्त आहे, छान असा आहे. किल्ल्याच्या मध्यभागी अशा प्रकारे गार्डन आहे विश्रांतीसाठी. आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. आणि वरती पण चालायला रस्ता आहे, तिकडून वरतून चालायला रस्ता आहे वरतून. आता आपण वरती पण जाऊया. आता मी जातोय वरतीच. हा रस्ता आहे वरती जाण्यासाठी वरच्या साईडला. आणि लोकांनी बघा, ही आपली इंडियन जी लोक आहेत, थोडंसं तरी कॉमन सेन्स ठेवला पाहिजे त्या लोकांनी की अशा प्रकारे हे किल्ल्या साईडला आणि कुठेही कुठल्याही भिंतीवर असं लिखाणकाम न करता ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. हे कधी सुधारतील त्यांनाच माहिती, देव जाणे. पण हे नको व्हायला. चुकीचं काम आहे असं नावं लिहिणं. आणि मी वरतीच चढतोय आता. तुम्ही व्ह्यू बघा जरा किल्ल्याचा. दमण फोर्ट जो आहे तो अशा प्रकारे आहे. आणि इकडे तोफ आहेत. जशी मी एंट्री केली इकडून 3-4 ठिकाणाहून वरती चढायचा रस्ता आहे. पण मी आता सध्या तरी बघू ना, बंदरा साईडला आहे. म्हणजे बोटी आहेत तिकडे दिसतात आहे. अरे वा, बीच आहे इकडे चांगल्या प्रकारे. आणि हे तोफा आहेत जुन्या अशा. आणि हा सुंदर नजारा बीचकडेच आहे हा फोर्ट, दमण बीच. आय थिंक मला वाटते हे छोटी दमण आहे आणि ती मोठी दमण असंच काहीतरी बोललं आता इकडचे लोक बोलतात. ते मला पण नक्की माहिती नाही. ते तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो. आणि हा अशा प्रकारे पुढे बीच पण आहे. आणि किती म्हणजे डेव्हलप असा एरिया आहे हा दमण. आणि ह्या कंटिन्यू अशा तोफ आहेत सगळ्या, पाहू शकता तुम्ही. थोडा म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनी या अशा गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की हे आपलं एक ऐतिहासिक जे स्थळ आहेत ते जतन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातूनच पर्यटक पण आपले आकर्षित होतील, दुसऱ्या देशातले पण. आणि आपला पण महसूल तेवढा चांगला होईल. इंडियाचा रेव्हेन्यू जो असतो तो याच्या पर्यटनामुळेच वाढतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणाचे जतन करणं गरजेचं आहे. पूर्ण इंडियामधले किल्ले जेवढे आहेत सगळे त्यांचं जतन करणं गरजेचं आहे. हा बघा किल्ला, फोर्ट किल्ला खूप छान आहे. जरा आपण थोडंसं चालूया पुढे पण, कारण की हा खूप मोठा किल्ला आहे. आणि एवढा जर व्हिडिओ बनवला तर मला 1 तासाचा व्हिडिओ बनवावा लागेल. त्यामुळे मी थोडीच याच्यातली ते ठिकाण आहे ते दाखवतो आहे तुम्हाला.
पाहू शकता तुम्ही. आणि आता हा जो व्ह्यू आहे तुम्हाला मी थोडासा अजून चांगला क्लिअर दाखवतोय. बघा कसा हा व्ह्यू आहे दमण फोर्ट. हा फोर्ट बघून असं थोडंसं मला आमच्या वसई तालुक्याचा जो चिमाजप्पांचा किल्ला जो आहे त्याची आठवण आली आहे. तरी तो पण थोड्या प्रमाणात असाच आहे. आणि आतमध्ये गाव आहेत आणि किल्ल्याचा एवढा मोठा परिसर आहे तिकडचा पण की त्याच्या आतमध्ये गाव आहे पूर्ण. आणि हा पण तसंच आहे. याच्यामध्ये घरं आहेत मोठी मोठी आणि पुरातन अशी घरं आहेत सगळी. हे व्ह्यू आहे अशा प्रकारे. हा रोड आहे. इकडून दुसरा अजून एक रस्ता आहे तिकडून मी एंट्री करतोय. आणि हे गार्डन वरतून बघू शकता तुम्ही. तिकडे माझी फॅमिली बसली आहे कॉर्नरला आणि मी हा व्हिडिओ काढतोय. आणि अशा प्रकारे जर फिरायला गेलो तर खूप मोठा किल्ला आहे. तर मी आता परत रिटर्नच फिरतोय. आणि खरंच खूप छान असा किल्ला आहे हा. तर चला आपण आता खाली जाऊया. तुम्ही पाहू शकता वरतून आता एरोप्लेन चालू आहे. हा एरोप्लेन गेला मगाशी वरतूनच गेलाय. आणि आजूबाजू मला तरी वाटते की याच्या जवळच कुठेतरी एअरपोर्ट पण आहेत असं बोललं जातं, दमण एअरपोर्ट. आणि कसे आमची फॅमिली रिलॅक्स बसलेली आहे. एकदम आरामात रिलॅक्स असे बसलेत. कधी हा वेळ भेटतो आपल्याला नाही. आता मी परत खालीच उतरतोय फोटो ह्याच्यातून. अशा प्रकारे मी आता उतरतोय किल्ल्याच्या खाली. थोडक्यातच मी तुम्हाला हा किल्ला दाखवला आहे. पण खरंच खूप छान असं हे प्लेस आहे. तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट देऊ शकता. बघण्यासारखी प्लेस आहे.